निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असून शासनाच्या आरोग्य सेवेचा महिलांनी सर्वाधिक लाभ घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इच्छा भगवंताची परिवार आयोजित महिला सर्वरोग निदान आरोग्य शिबिरात केलं। शिबिराच्या कार्यक्रमात अजितदादांचं आगमन होताच जेसीबी क्रेनद्वारे भला मोठा पुष्पहार घालून आणि गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करत हलगी ढोल ताशांच्या निनादामध्ये स्वागत करण्यात आलं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी रामवाडी इथल्या महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्वरोग निदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी वक्तव्य केलं। प्रथमतः राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार माननीय अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मामा जाधव, आमदार यशवंत तात्या माने, आमदार संजय मामा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार दीपक आबा साळुंके पाटील, माननीय आमदार राजन मालक पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज दादा चव्हाण, महिला निरीक्षक रुपाली ताई पांढरे, पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष सोनाली ताई गाडे, चेअरमन माननीय कल्याणराव काळे, माळशी रस्ते जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे, पंढरपूरचे श्रीकांत शिंदे, सौ रुक्मिणी जाधव, ज्येष्ठ नेते श्री हेमंत चौधरी, श्री आनंद मुस्तारे, श्री महेश निकंबे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, लोकप्रिय नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून महिलांनी याचा लाभ घ्यावा। पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असल्याचं त्यांनी सांगितलं। गोरगरिबांना इथं साड्याचं वाटप आणि महिला सर्व रोग आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्याची श्रीमंती ही अतिशय महत्त्वाची असते। कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात मोलाचं सहकार्य आमच्या पोलीस दलांनी दिलं। आमच्या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी ताई, आशा स्वयंसेविका या सर्वांनीच चांगल्या प्रकारचं काम केलं। त्याबद्दल देखील मी त्यांचे मनापासून आभार मानतो। यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं असं आवाहन केलं। शरीराला जे आवश्यक जीवनसत्व, विटॅमिन्स याची गरज असताना सुद्धा उपवास करण्याच्या नावाखाली शरीराची जी हेळसांड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या असुविधा निर्माण होतात। मला असं वाटतं नागेशजी गायकवाड आणि किसनभाऊ जाधव यांनी महिलांना या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मोफत दिलेल्या आहेत। महिला यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतीलच, पण आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांनी लेक लाडकी योजना आपल्यामध्ये घेऊन आले। नुकताच 2 दिवसापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला। यामध्ये महिलांसाठी असलेल्या आरोग्य आणि सबलीकरण सक्षमीकरणाच्या सुविधा देखील चांगल्या पद्धतीच्या देण्यात आल्या। कार्यक्रमात प्रारंभी आयोजक तथा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। समाजासाठी असेल, माझ्या भटक्या विमुक्त समाजासाठी असेल, माझ्या मराठा समाज बांधवांसाठी असेल, माझ्या ख्रिश्चन समाज बांधवांसाठी असेल, आपण काहीतरी धोरणात्मक त्यांचा समाज मंदिरचा प्रश्न असेल, काही जणांचा क्रीडा क्षेत्राचा प्रश्न असेल, तो आपण मार्गी लावावा ही आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो दादासाहेब। आणि आपण या आरोग्य शिबिरासाठी आमच्या छोट्याशा इच्छा भगवंताची परिवाराच्या कार्यक्रमाला आणि राष्ट्रवादी पक्षाने जे आयोजित केले या शिबिराला आपण या ठिकाणी लाभलात, आम्हाला उपकृत केलात आणि आपला आशीर्वाद या ठिकाणी दिलात, त्याबद्दल शतशः मी मनापासून आभार व्यक्त करतो। तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 ज्येष्ठ महिलांना साड्या आणि आरोग्य किट देण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, इच्छा भगवंताची परिवारातील सभासदांनी परिश्रम घेतले। यावेळी रामवाडी परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते।